मी रेकॉर्डिंग चालू करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी त्याच पद्धतीने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी सुट्टी जरी चालू असली तरी आपल्या झूम मिटिंगला येणाऱ्या अनुपस्थितीचं प्रमाण जवळपास 50 ते 60 विद्यार्थी अनुपस्थित आहेत सध्या. जवळपास आपला प्रत्यक्ष दिवाळी सुट्टीनंतर टीचिंगचा आज प्रत्यक्ष दुसरा दिवस आहे. त्याच्यावर 2 तास आपण घेतले होते, ज्यामध्ये आपण चर्चा केल्या होत्या, मार्गदर्शन केलं होतं अभ्यासाबाबत. तर विद्यार्थी मित्रांनो, अनुपस्थिती खूप आहे. तर अनुपस्थिती कमी करा. जवळपास 50 ते 60 विद्यार्थी आज अनुपस्थित आहेत. तसे विद्यार्थी 80च्या आसपास अनुपस्थित राहतात, पण डेली येणाऱ्यांची संख्या मला माहित आहे. तर ती सुद्धा कमी आहे. तर दिवाळीच्या मूडमधून बाहेर या. दिवाळी हा जो उत्सव आहे, दिवाळी हा जो सण आहे, तो संपला आहे स्वतःसाठी असं जाहीर करा. तुम्ही 8वीला आहात. 8वी स्कॉलरशिप ही शेवटची बॅच आहे 8वी स्कॉलरशिपची. त्यामध्ये तुम्हाला इतिहास घडवायचा आहे. हो का नाही? मला हलवून सांगा, मला हो का नाही. घडवायचं आहे प्रज्ञेश. मेरिटमध्ये यायचे प्रज्ञेश खरा बघ. सातारा जिल्हा बेटा. सातारा जिल्ह्यात स्कॉलरशिपला जर मेरिटमध्ये यायचं असेल तर कमी 230च्या वरी तयारी पाहिजे. 230च्या खाली जमत नाही. तेच आमचा बीड जिल्हा असेल ते 190ला बी होते. लातूर जिल्हा असेल ते 200ला बी होते. पण तू सातारा जिल्ह्यातलेच बेटा. तर 230 मार्क लागतात. प्रज्ञेश, तू रेकॉर्डिंग क्लास तुझे मागच्या राहील कम्प्लीट करून टाकतो. तू खूप राहिलीत मागं. ठीक आहे. तर त्याच पद्धतीनं जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल तर एक वाक्य मी सांगतो, एक स्पेशल वाक्य आहे. जे वाक्य कोणी सांगितलं होतं? अलेक्झांडरने सांगितलं होतं. अलेक्झांडर कोणी तुम्हाला माहित आहे? 7वीच्या इथे शिकलाय अलेक्झांडर. सिकंदर. सिकंदर जग जिंकायला गेला होता. तर त्या सिकंदरचं वाक्य मी सांगतो. युद्धाच्या काळात, शांततेच्या काळात तुम्ही जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागेल. सिकंदरचं वाक्य. सिकंदर ज्याने जग जिंकत आला होता. फक्त भारत जिंकायचं राहिलं होतं. भारतातून वापस गेला, तो मृत्यू पावला होता. त्याने जग जिंकलं होतं. त्याचं हे वाक्य आहे. सर, हे वाक्याचं थोडं विश्लेषण करून सांगा. तर शांततेचा काळ, सुट्टी चालू आहे. जवळपास आपल्या झूम मिटिंगला जे विद्यार्थी आहेत त्याच्या 70% शाळेला सुट्टी आहे. पुढल्या रविवारपर्यंत, शनिवारपर्यंत किमान. आहे का नाही? 31 तारीख, उद्या 1 तारीख, वेगवेगळ्या तारखा असते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये. पूर्ण वेळ तुम्ही घरी आहात. तर पूर्ण वेळ हा अभ्यासाला वापरा. हा तुमचा शांततेचा काळ आहे. या शांततेच्या काळामध्ये तुम्ही जास्त घाम गाळणं आवश्यक आहे. म्हणजे काय होईल सर? तर तुमचे जास्तीत जास्त रिव्हिजन्स ह्या वेळात होतील. जर तुम्हाला एनएमएस, आता एनएमएस परीक्षा तर तोंडावर राहिली, 2 महिनेच राहिली एनएमएस परीक्षा. मोजून मोजून आज तारीख किती आहे रे? 25 का 26? कॅलेंडर कुठे गेलं? अरे बापरे, आज 27 तारीख आहे. मोजून 2 महिन्याला परीक्षा एनएमएस, मोजूनच 2 महिने. मोजून 60 दिवस, 60, 61, 62 दिवस काहीतरी असतील. मग या दिवसामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही मेरिटमध्ये यावं, तुम्हाला असं वाटत असेल नाही काही ते करावं, तर हाच दिवस आहे तुमचा अभ्यास करायचा. विद्यार्थी मित्रांनो, सत्र 2 सेमिस्टर सेकंडचा जो सिलेबस आहे तो तुम्ही कव्हर केला पाहिजे या सुट्ट्यातच. कारण पुढचे 2 महिने, 2 महिन्यातला 1 महिना म्हणजे फक्त नोव्हेंबर महिना तुम्ही अभ्यास करू शकता. डिसेंबर महिना पूर्ण तुम्हाला रिव्हिजन करायचंय. डिसेंबर महिन्यात तुम्हाला फक्त प्रॅक्टिस पेपर सोडवायचे आहेत. टेस्ट सिरीज सोडवायचे डिसेंबर महिन्यात फक्त. मग डिसेंबर महिना हा युद्धाचा काळ आहे. मग युद्धाच्या काळात माझं हा अभ्यास राहिलाय, माझं सायन्स राहिले, माझे इतिहास राहिले, माझं भूगोल राहिले, माझं गणित राहिले, माझं बुद्धिमत्ता राहिले. मी आता हे करतो, मी जागतो, रात्री 3 पर्यंत जागतो, मी सकाळी 5ला उठतो. असं जर तुम्ही युद्धाच्या काळात केलं ना विद्यार्थी मित्रांनो, तुमची तब्येत बिघडून जाईल. आणि त्याचा परिणाम तुमच्या निकालावर होईल, तुमच्या परीक्षेवर होईल. तुमची परीक्षा चांगली जाणार नाही. त्यामुळे शांततेचा काळ आहे, सुट्टी चालू आहे. जरी तुमच्या शाळेमध्ये जादा तास असले सध्या सुट्टीतले रेतमध्ये चालू झालेत, बरोबर का? सोमवारपासून रेतच्या ज्या शाळा आहेत त्या शाळामध्ये सोमवारपासून जादा तास सुरू झालेले आहेत रेतच्या सर्व शाळांमध्ये. ठीक आहे. जादा तास काही पूर्ण दिवसभर आहेत का रे? आहेत का सांगा? नाहीत. दुपारून तर वेळ आहेच ना. करा तयारी. मी काल सेल आणि सेल ऑर्गॅनल हा टॉपिक आपले जे हरीश लातूरकर अकॅडमी हे आपलं ऍप आहे त्या ऍपमध्ये दिलं होतं, तुम्ही पाहिले असायलच. मी लगेच उद्या 11वा टॉपिक देतोय. ओके. नेक्स्ट सायन्स टॉपिक 11. मी सुट्टीत तुला सांगितले, मी सुट्टीत सगळे सगळे टॉपिक सायन्सचे टाकून ठेवणार आहे. त्याच पद्धतीनं मी व्हॉट्सअपला सुद्धा भूगोलाचे टॉपिक देतोय डेली. आज कोणता टॉपिक दिल्यावर कोण सांगेल बरं? आज कोणता टॉपिक टाकलाय मी व्हॉट्सअपला? भूगोलाचा. एकदा सगळे दिले होते.
म्हणजे जर तुम्ही पाहत नाही मला माहित आहे, म्हणून दररोज एक मी सिस्टीम चालू केली त्यासाठी. हा मानवी सांग बरं. सर आर्द्रता हा टॉपिक टाकलाय तिसरा. बरोबर आहे. आता तर बेटा हा टॉपिक बघितलं का मानवी तू आज कळायच्या अगोदर ते? सर आज ना पहिला आणि दुसरा बघितला. बर. आता तेवढं कोण बघितलं आज? हे रेझाईन करा. मोक्षाला तू बघितलाय? आता तेवढं आज कोण बघितलाय? हा प्रणव आज तू बघितला का प्रणव? प्रणव कांबळे अनम्यूट हो. हा प्रणव हा बोल. हो सर भेटलास. हा. कसा वाटतो तुला टॉपिक? शिक. सर सर छान वाटला. फक्त छानच वाटला? सर सगळं चांगलं कळालं. तुला छान बोल. शाळेत पण हा टॉपिक शिकवला असेल प्रणव. शिकवलता का हो नाही? सर. मग हा. त्यावेळेस तुला चांगलं कळालं का आज तू एक तासाच्या व्हिडिओ तुला चांगलं कळालं? सर आज चांगलं कळालं. ढगांची नावं राहतील लक्षात तुझ्या? ढगांचे प्रकार, ढगांच्या प्रकारचे वैशिष्ट्ये हा. आज एकदा बघावं लागेल आहे का नाही? हा, बरं. अजून कोणी बघितले आज आज ढग? बरं. पृथ्वीचे अंतरंग कोणी बघितले? पृथ्वीचे अंतरंग, भूगोल, विद्यार्थी विद्यार्थी मानवीने बघितले. ओके, मी एक प्रश्न विचारणार आहे बरं का. आर्यानं बघितले. बरं मानवी आताच बोलली, आर्याला बोलूया आपण. आर्या आता अजिबात क्लास नको, तू मागच्या महिन्यात नव्हती मग क्लासला. बरोबर का आर्या? हो. हा. आता मला हो. महत्वाचं आहे, अजिबात बुडू नको हा. मग काय होतं, मी जे प्रश्न होतो ते प्रश्न परीक्षा पडतात बरं का, मी परत सांगतोय. मी ज्या प्रश्नाला हा प्रश्न परीक्षेत पडेल असं म्हणतो ते प्रश्न परीक्षा पडतो. मी माझं 10वं वर्ष शिकवायचं 8वीला. मी काय पहिल्या वर्ष नाही शिकवत हे. 10वी 8वी वर्षाची बॅच आहे माझी, एमएससी 7वी बॅच आहे. तर अजिबात तुम्ही क्लास बुडू नका हा, आर्या. हा. आर्या तू बघितला हो सर. पृथ्वीचे रंग, तुला कसा वाटला तास? सर आधी काही डाऊट्स होते तर ते समजले नव्हते मला. पण बर. तो व्हिडिओ बघितल्यानंतर ना छोटे छोटे जे डाऊट्स होते ते क्लिअर झाले. ओके. आणि त्याची कसं एनर्जेटिक वाटलं का चांगलं? हो सर, समजलं सुद्धा, लक्षात सुद्धा राहिले. ओके. आता बघा भूगोलमध्ये 1 ते 5 जे टॉपिक आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. कारण त्या एका टॉपिकवर 2 2 प्रश्न पडतात. आणि नंतर भूमिविभाजनापासून जो टॉपिक आहे, जो 17 2 चे टॉपिक आहेत, बऱ्याच जणांच्या शाळेत आता शिकवतील दिवाळी नंतर. किंवा काही जणांच्या रेतच्या विशेषतः रेतच्या शाळेत शिकवले असतील. शिकवले असेल तर फक्त आणि फक्त रेतच्या शाळेमध्ये शिकवलं असेल. कारण रेतच्या शाळेमध्ये चालतं ते. सगळ्या शाळेमध्ये नाही, काही विशेष शाळेमध्ये चालतं. ठीक आहे. तर भूमिपूजन टॉपिक सोपे आहेत, ते वाचून पण होतात. तो एकच व्हिडिओ दिला मी त्या सगळ्या टॉपिकचा. तेवढंच हायलाइट करायचं, तेवढंच पाठवून टाकायचं. कन्सेप्च्युअल कुठे आहे? भूगोल 1 ते 5 मध्येच कन्सेप्च्युअल आहे. ओके. ज्यांनी बघितलं नाही एमएससी विद्यार्थ्यांनी पाहून घ्या. स्कॉलरशिपचे विद्यार्थी, लोअर हँड करा बेटा मानवी आणि आर्या. फक्त स्कॉलरशिप परीक्षा देणारे विद्यार्थी मला उत्तर द्यायचे बरं का. फक्त स्कॉलरशिप परीक्षा देणारे विद्यार्थी, जे विद्यार्थी एमएसला नाही आहेत, फक्त स्कॉलरशिप त्यांनी सांगायचं. तुमच्यापैकी किती जणांनी नामाचे प्रकार हा हरीश लातूरकर अकॅडमी ऍप मध्ये दिलेला रेकॉर्डिंग क्लास बघितलाय? वहीत नोट्स लिहिले, त्याचे मला फोटो पाठवले का? बघितलाय किमान तो द्या. फोटो नसतील पाठवतो तर बघितलाय वा किमान. नामाचे प्रकार बघितले, भाववाचक नाम, सामान्य नाम, है का नाही? हा भूमी बोल बेटा. सर मी फोटो पण पाठवलेत. पाठवलेत का? हा. बघ छान. बघितलं तुला सगळे नामाचे प्रकार समजलेत? सामान्य नाम आणि विशेष नामातला फरक तुला समजलाय? नाही, अजून एकदा बघ. अजून काय राहायचं अजून एकदा बघ. बर. समृद्ध तू बघितलंय का नामाचे प्रकार? ओके. मग नामाचे प्रकार तू बघितल्यानंतर समृद्ध, तू 8वी स्कॉलरशिपच्या तुझ्या पुस्तकातून तू प्रश्न सोडवलेत का पुस्तकातले? अनमिट हो समृद्ध. नाही सर, अजून प्रश्न सोडवले नाहीये. सोडवले पाहिजे की नाही? हा, ऍपमध्ये टेस्ट सिरीज मी नाही का नामाची टाकतो आजच. संधीची टाईप करायची राहिली बरं का. संधीची टेस्ट सिरीज सापडत नाही मला, टाईप केली असेल पण सापडत नाही मला. नामाची असेल म्हणजे मी टाकून, नामाची आहे वाटते, टाकलेली आहे नामाची. टेक्स्ट सिरीज मध्ये टाकलेली आहे ऑलरेडी. टेस्ट सिरीज सोडवली का नामाची समृद्ध? नाही सोडवली. मग तुम्हाला नाम आणि नामाचे प्रकार कळाले. तुम्हाला सर्व. जर तुम्हाला विशेष नाम म्हणजे काय, जर तुम्हाला भावाचक नाम म्हणजे काय, सामान्य नाम, सामान्य नाम आणि विशेष नामात फरक किती आहे हे जर कळालं, तर तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये मार्क पडले पाहिजे. भूमी टेस्ट सिरीज सोडली पाहिजे भूमी, त्यासाठी. सोडवतेस का? का? तो कसं कळणार? तू बघितलाय व्हिडिओ, तुला कळालं हे कसं समजायचं मी? भूमी सांग ना. बोल ना भूमी, तो माईक अनम्यूट आहे. आजच्या टेस्ट सिरीज घे भूमी, आई बाबाला सांग.
कसं कळणार मला तुला टॉपिक समजलं नाही? तू टॉपिक बघितला, नाम, नावाचे प्रकार, सामान्य नाम, विशेषण. एक प्रश्न विचारू का तुम्हाला? विचारू का प्रश्न? सांगणार का उत्तर? ज्याला येते त्याने उत्तर सांगा. ओके. बघा, तो पहा अजित हिमालयासारखा धिप्पाड दिसतोय. तो पहा अजित हिमालयासारखा धिप्पाड दिसतोय. अधोरेखित शब्द आहे हिमालय. हिमालयासारखा, हिमालय कोणत्या प्रकारचं नाम आहे सांगा बरं? हिमालयासारखा कोणत्या प्रकारचं नाव येतं? ओम सांग. ओम. ओम व्हिडिओ ऑन कर की बेटा, काय लाजतोय एवढं? हा सांग विशेष ओम. नाम. मला स्पष्टीकरण सांगा. विशेष नाम. बोल. विशेष नाम सर. विशेष नाम का रे? हिमालयासारखा विशेष नाम का? स्पष्टीकरण सांग ओम. म्यूट करू नको. कारण सर ते एकच वस्तू आहे, त्याचं विशेष नाव दिले त्याला हिमालय. बर. ओम, मी तुला प्रश्न विचारतो. अजित घेतलं ना मी नाव, बरोबर काय? अजित हे नाव कसं आहे? ओम विशेष गेला, काय नाम. गेला? बोल ओम, आहे का तुझं अनम्यूट? विशेष नाम सर. ओम विशेष नाम आहे. ठीक आहे, बरं ठीक आहे. आपण चांगला प्रयत्न आहे ओमचा. आपण अजून एखादा विचारूया. अथर्व डोईफुडे सांग बेटा. अथर्व डोईफुडे. जोरान केलं तू अथर्व. नाही येत तो तुला उत्तर अथर्व? येते हा. अथर्व बोला. अथर्व, मी वाक्य परत एकदा विचारतो. अनम्यूट हो. अनम्यूट करू नको स्वतःला. पूर्ण झाल्याशिवाय माझं बोलणं. अजित हा हिमालयासारखा धिप्पाड दिसत आहे. यामध्ये अजित आणि हिमालय हे दोन नाम आहेत. अजित हा कोणत्या नावाचा प्रकार आहे सांग? विशेष नाम. बर. आणि हिमालयासारखा? माहित नाही. बर. तू बघितला का नामाचे प्रकार हा व्हिडिओ? अथर्व नाही बघितला. बर ठीक आहे. शर्वरी. शर्वरी पोटे, हा. श्रावणी पोटे, सॉरी, श्रावणी पोटे. हा. हा श्रावणी सांग. अनम्यूट केले तुला मी. सर ते लोअर हँड चुकून झालं होतं. बर ठीक आहे. संचिता सप्ता सांग बेटा. हा संचिता. हा बोल संचिता. अनम्यूट हो संचिता. रिक्वेस्ट आली तुला अनम्यूटची. हा बोल संचिता. आणि माझं पूर्ण झाल्याशिवाय म्यूट करू नको हा. हा. बोल संचिता, बोल. आवाज येतोय. बरं, येत नाही तुला उत्तर. बर. आपल्या सर श्रुती खाली. विचारता. हा. अजित हा हिमालयासारखा धिप्पाड दिसत आहे. त्यामुळे हिमालय हा जो शब्द आलेला आहे तो नामाचा कोणता प्रकार आहे? आपली 7वीची एक विद्यार्थिनी आहे आपल्या विशेष नाम. क्लासची. विशेष नाम. 7वीची एक विद्यार्थिनी आहे, तिला विचारूया. श्रुतिका खाली, पळशीची. हा. अधिकाऱ्यांचे गाव, अधिकाऱ्यांचे गाव असलेलं पळशी, त्या गावची विद्यार्थिनी. हा बोल बोल. सर सामान्य नाम आहे. सामान्य नाम का ग? कारण सांग मला. कारण सर कारण सर हिमालयासारखं आहे तिथं उपमा दिलेली आहे. व्हेरी गुड. हिमालय हे जे शब्द आहे, हिमालय नाम आहे हे फिक्स आहे. पण त्याच्यात जोडून काय आलंय? सारखा हा शब्द आलाय. सारखा हा जो शब्द आहे तो साम्यवाचक शब्द आहे. हा. त्यामुळे काय झालंय, तर अजित हा हिमालयासारखा धिप्पाड आहे. म्हणजे तो हिमालय आहे का? तो पर्वत आहे का? नाही. तर हिमालयाची उपमा दिली. याचा अर्थ सामान्य नामाच काम करते. वा, हिमालयासारखं म्हणजे अवजड उजड मोठं जाडजूड वगैरे वगैरे. बरोबर का नाही? हा. म्हणजे जाडजूड लठ्ठ, तर लठ्ठ वगैरे बनतो. ते हिमालयासारखं झालं सामान्य नाम होते. काय होतंय? सामान्य नाम होते बेटा. बरं, आता कसं कसं करू? आता संधीचं विचारू का नको? आता मी पुढचं मुग्धा. संधीचा प्रश्न विचारू का नको? लगेच मुग्धाने लोअर रँक केला बाबा लगेच. मग तुम्ही काय करताय? तुम्ही दिवाळी तुम्ही केलं काय? फक्त स्कॉलरशिपचे विद्यार्थी बोला. एनएमएसचे विद्यार्थी एनएमएसचा अभ्यास करताय. एनएमएसच्या विद्यार्थी पुढील 2 महिने फक्त एनएमएसचा अभ्यास करायचा. स्कॉलरशिपचं मराठी इंग्रजी काहीच करू नका. गणित बुद्धिमत्ता आणि आपले इतिहास, भूगोल, विज्ञान आणि सायन्स एवढंच करा. एनएमएसचे विद्यार्थी ज्यांनी एनएमएसचा फॉर्म भरलाय त्यांनी तितकंच करायचं आहे. 7वीचे कोणी विद्यार्थी आहेत का? 7वीचे विद्यार्थी रेज हँड करा. तर श्रुतिका एक आहे, समीक्षा सोबत एक मुलगी आहे. ते सोडून अजून कोणी 7वीचे आहे का जॉईन? 7वीचे विद्यार्थी कोणी आहे की जॉईन डेमो कोणीसाठी आलेले? ओके, मध्ये हा फतेह. ओके ओके. आशुतोष खरमाळे. ओके. आशुतोष मध्ये थोडं व्हिडिओ ऑन ठेवलं तर चांगलं होईल. अंकित कामकर व्हिडिओ ऑन ठेवा बेटा.
अंकित तुझ्या शाळेचं नाव सांगू शकशील? टाके खांडेश्वरी का? ओके. अंकित मिसबा शेखच्या शाळेतला आहे का नाही? अंकित तुला अनम्यूटची रिक्वेस्ट आली, तू बोलू शकतोस अंकित अनम्यूट. हा अंकित बोल. सर इकडे श्रीगोंदा महाजी शिंदे हो विद्यालय माहित आहे, माहित आहे, श्रीगोंदा. माहित आहे. तुझ्या शाळेतले सर पण माहित आहेत मला, सगळेच माहित आहेत. तुझ्या शाळेतले विद्यार्थी पण माहित आहेत मला. मिसबा शेख युनिव्हर्सला पहिली आली बरोबर का गेल्या वर्षी? हो. हम्म. आपल्याच क्लासचे विद्यार्थी सगळे ते. प्रज्वल चांदीचे बेंदनश्री चांडे आपल्याच क्लासचे विद्यार्थी. हा अंकित, तू आरटीसी परीक्षा देतोय का? हो. हो. मग तुला नाम शिकवलं असेल अंकित. हो. बर. अंकित बेटा, सातवीची बॅच चालू होते 3 नोव्हेंबर पासून. म्हणजे हो. सातवीचे विद्यार्थी त्यांनी लक्ष देऊ नये का? आणि ले हो हो म्हणू नका. एकदा म्हणलं बस झालं. तुझ्या मागं कोणतं मुलं आहे तो म्हणतोय, अंकितच्या मागचा. हा. अंकित तुला म्यूट करतोय मी. हा हा. सातवीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त जी ऑफर आहे ती 31 ऑक्टोबर. हा. बघ सिद्धी तुझ्या शाळेतले कोणी येणार असतील तर पुन्हा मग फी 4,000 होणार आहे. फी 1 ऑक्टोबर नंतर फी 1 ऑक्टोबर पासून आपली सातवीची फी 4,000 रुपये होणार आहे. ठीक आहे. ज्याला प्रवेश घ्यायचा सातवीच्या 2,100 रुपयेच फी आहे. देवाच्या सुट्टीमध्ये 31 ऑक्टोबर पर्यंतच. सातवीची बॅच आपली चालू होणार आहे 3 नोव्हेंबर पासून. सेक्शन सांगतो सातवीच्या बॅचचं की आपलं ही पॅरल 8 ते 9ची बॅच 8वी येण्याविषयी चालूच असणार आहे. स्कॉलरशिप कम्प्लीट जे मी शिकवणार आहे फक्त 9 ते 10 या वेळेमध्ये इंग्रजी किंवा मराठीची बॅच होईल. 8 ते 9 सोडून 7वी 8वी कंबाईन होईल. आणि सातवीचं सेपरेट सुरुवातीपासून एकदम बेसिक पासून त्यांच्या सिलेबसनुसार त्यांच्या अभ्यासक्रमात जे आहे तिथपासून शनिवार रविवार प्रत्येकी 2 तास. शनिवार रविवार प्रत्येकी 2 तास म्हणजे किती तास होतं सिद्धी? 4 तास होतात. असे आपल्या आठवड्यातून 4 तास होतात. 5-6 दिवसात होतच का नाही? तेच होणार, तिथंच येणार आहेत आपण. आणि तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे सोमवार ते शुक्रवार 8वी सोबत अजून जी चालू आहे ती मिळणारच आहे तुम्हाला. सातवीचे विद्यार्थी लवकर प्रवेश करून घ्या फी भरून बेटा. ठीक आहे. आशुतोष मदिहा, ओके, सिद्धीने घेतला आहे, श्रुतिकाने घेतलेला आहे. समीक्षा डिग्रस कर यासोबतची कोण बहीण आहे तिला पण सांग. हा ऑफर मध्ये घ्या, नंतर पुन्हा फी वाढवल्यावर कमी होत नाही. बाकी याविषयी मुलांना माहित असेल फी कशी वाढते आपली. ज्यांनी मे जून पासून आपले क्लास केले त्यांना माहिती आहे. वाढली म्हणजे वाढतेच. हा त्यामुळे ऑफर आहे तो पण करून घ्या. ठीक आहे. आपण जाऊया आता टीचिंगकडे चालू करूया. तर सर्वांनी जे डिवाइस होते तुम्ही जे काम केलं नाही, मी टेनचा पण व्हिडिओ दिलाय, 4 तासाचा व्हिडिओ दिलाय टेनचा. सगळा टेन्स अख्खे 12च्या 12, 12च्या 12 त्याच्यामध्ये आहेत. मला वाटतं असं कोणी नसं बघितलं पूर्ण तर मी तुम्हाला सांगितलं टप्प्याटप्प्याने बघा. कोणी बघितलं का टेन्सचा व्हिडिओ सुरुवातीपासून टप्प्याटप्प्याने सुरू केले का? एक एक टेन्स कम्प्लीट करा. टेन्सचे 3 मुख्य प्रकार, सॉरी प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्यातलं पहिल्यांदा फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्स बघा. मग ते व्हिडिओ थांबवा. ज्यावेळेस बघा त्यावेळेस मग तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघा. असं कोणी पाहिलंय का कोणी ऍपमधलं आपलं? इंग्लिश 8वी स्कॉलरशिपचे विद्यार्थी, एनएससी विद्यार्थी नाही इंग्लिश. हा. राजलक्ष्मी तू पाहिले? हा. राजलक्ष्मी तुला कसा वाटला तो इंग्लिश टेन्सचा व्हिडिओ तुला? खूप छान आहे, त्याच्यामध्ये सगळी माहिती मिळाली. ती लिहून घेतली का तू? हो. हो. बघा ते जो तू पाहिलाय सिद्धिकांचे 8वीच्या ह्याच्यामध्ये कोर्समध्ये येतो. आणि सिद्धिकांचे तुझा ऍप मधला मला पासवर्ड पाठव. ऍपला पासवर्ड नाही पाठवला मला बरं का. ओके. श्रुतिका तू पाहिलाय? श्रुतिका खाली हे बघ, ही 6वी 7वीची पोरं बघतात, 8वीची पोरं ज्याला गरज आहे ती बघत नाहीत, ज्यांना परीक्षा द्यायची ती बघत नाहीत. स्वरा ढाणे तुमच्या 7वीच्या बॅचमध्ये येईल. हा हा. बघा 8वीची विद्या मुग्धा तू बघितला नाहीस. खूप आता सुट्ट्यामध्ये थोडी बिझी झाली आहे का नाही? हा श्रुतिका बघितलं तू टेन्स? हो सर. एक एक काय बघायचा. प्रेझेंट टेन्स सुरू करायचं पहिल्यांदा 2 बघा वाटल्यास एकदम सलग. 20-25 मिनिटात 2 काय होऊन जातील, पण खूप डिटेलमध्ये जितकं एमपीएससी डिटेल असतं तितकं डिटेलमध्ये आहे. बरोबर का श्रुतिका? हो सर. हा. अरे आपल्याला ज्या बॅचमध्ये इंग्रजी आणि मराठी जी आपल्याला शिकवलं जाणार आहे ते आपल्या 7वी 8वीच्या लेवलचं शिकवलं जाणार आहे. पण तुम्हाला त्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये मी ऍपमध्ये देतोय जसं खरंच शिकण्याची इच्छा आहे. जसं श्रुतिका खाडेचं गाव ओळखलं जातं, अधिकाऱ्यांचं गाव, कदाचित ती पण भविष्यात अधिकारी होऊ शकेल, आय एस अधिकारी वगैरे. ठीक आहे. तसं जर तुम्हाला आय एस अधिकारी वगैरे व्हायचं असेल तर ही स्पर्धा परीक्षा केलीच पाहिजे. आणि जर तुम्ही 7वी 8वी मध्ये जर ती करत असाल तर मग तुम्ही एमपीएससी सहज पास होणार, तुम्ही युपीएससी सहज पास होणार. बरोबर ना श्रुतिका? हो सर. श्रुतिका तुझ्या गावामध्ये किती आय एस अधिकारी आहेत सांग? आय एस अधिकारी, आयपीएस, डीवायएसपी, डेप्टी कलेक्टर, पीएसआय किती आहेत सांग बरं, थोडी माहिती थोडक्यात. सर खूप आहेत. खूप आहेत ना? अधिकाऱ्यांचं गावच आहे ते. बघा आता. हं? मग करणार का तुम्ही?
मी आढावा घेतला तुमच्या अभ्यासाचा. मला इतकं नाराज केले तुम्ही, मला आज शिकवायची इच्छाच होईना झाली. पण मी शिकवणार आहे, काळजी करू नका. हं? शिकवणार आहे. आपण चालू करूया. मी थोडंसं रिवाईज करतो. जवळपास 104 विद्यार्थी आता बऱ्यापैकी झालेत. तर ही जवळपास 80-85 मुलं गैरहजर आहेत. ओके. 85 मुलं गैरहजर आहेत तरी पण. तर काही हरकत नाही, ते बघतील ॲपमध्ये रेकॉर्डिंग पुन्हा. तर पायथागोरसचा सिद्धांत बघितला. पायथागोरसचा सिद्धांत बघत असताना पायथागोरस कोण होता, त्याने तो सिद्धांत कसा लावला, त्याला ती कल्पना कशी सुचली, याचा व्हिडिओ सुद्धा आपण बघितला होता युट्यूबला जाऊन. बरोबर आहे. मग पायथागोरसने काय सांगितलं, पायथागोरसने सांगितलं काको मध्ये. काको कोण, शेजारची काकू आली का लगेच? नाही. काको म्हणजे काटकोन त्रिकोण, राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल मध्ये. सर काय असतं राईट अँगल ट्रायंगल मध्ये? तर राईट अँगल ट्रायंगल मध्ये जो 90 अंशाचा कोन आहे, जो अँगलचं मेजर 90 डिग्री आहे, 90 डिग्री मेजर असल्या अँगलच्या अपोजिट साइड, 90 डिग्री मेजर असल्या अँगलची अपोजिट साइड, तिला हायपोटेनियस म्हणतात बेटा. हायपोटेनियस. कर्ण म्हणायचं, कर्ण मराठीत. महाभारतातल्या कुंतीचा कर्ण नाहीये, काटकोन त्रिकोणाचा कर्ण बेटा. कळतंय? मग ते कर्ण, कर्ण आणि त्याच्या दोन बाजूचे जे जो संबंध आहे, जे को रिलेशन आहे, जो सहसंबंध आहे, तो पायथागोरसनं मांडलाय. काय मांडलाय मग सर? तर त्या दिवशी मी नव्हते, मला परत एकदा सांगा. तर त्या दिवशी मांडला बेटा संबंध की कर्णवर्ग बरोबर, कर्णवर्ग बरोबर कर्णाच्या वर्गाची बरोबरी कुणासोबत होते, तर त्या काटकोनच्या, त्या काकूच्या नाही, सॉरी, काटकोन त्रिकोणाच्या, काटकोन त्रिकोणाच्या पाया आणि उंचीच्या वर्गाबरोबर होते. सर आम्हाला काही कळालं नाही. इकडे बघ, मी लिहिलं इथं. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये, हा काटकोन त्रिकोण आहे ए बी सी. या ए बी सी ट्रायंगल मध्ये अँगल बी हा 90 डिग्रीचा अँगल आहे. राईट अँगल आहे अँगल बी. अँगल बी, अँगल बीच्या ऑपोजिट साइड जी आहे ती एसी, ते हायपोटेनियस आहे. तो कर्ण आहे कुणाचा? काकूचा. कुणाचा? काटकोन त्रिकोणाचा, कुंतीचा नाही. मग हा जो कर्ण आहे, कर्ण म्हणजे कोणता सर? हा हा जो कर्ण आहे एसी, हा एसी, हा हा जो कर्ण आहे, हा एसी, हा एसीचा वर्ग. एसीचा वर्ग म्हणजे काय सर? आता काही जण प्रश्न पडेल, सर एसीचा वर्ग म्हणजे काय? असं काय असतं सर एसीचा वर्ग? अरे एसीचा वर्ग म्हणजे एसीची जी लांबी आहे, लांबी, काय तर लांबी असणार ना, बरोबर का नाही? एसीची जी लांबी आहे, त्या लांबीचा वर्ग म्हणजे एसीचा वर्ग. हा बरोबर असणार आहे. हा बरोबर असणार आहे. कुणाच्या बरोबर असणार आहे? एसीचा वर्ग. हा बरोबर असणार आहे त्याच्या इतर ज्या दोन बाजू आहेत, कुणाच्या? त्या काकूच्या, काटकोन त्रिकोणाच्या. कोणत्या बाजू आहेत? पाया आहे. कोणती बाजू ती? बीसी. तर बीसीच्या वर्गाच्या बरोबरीनं, बीसीचा वर्ग आणि उरलेली बाजू कोणती? एबी. या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरच्या बरोबर असतो. मग हे सर सूत्र वाचायचं कसं? हे पायथागोरसचा थेरम आहे. हा पायथागोरसचा सिद्धांत आहे. हा पायथागोरसच्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. तो भारतीयाकडून चोरलेला आहे, असं पण तुम्ही त्या दिवशी व्हिडिओमध्ये बघितलं. बौद्ध यान कसं काय तर आलतं बघा. बघितलं का नाही त्या दिवशी तुम्ही? परवा दिवशी. नाही आठवत? हा, बौद्ध यान त्यांच्यापासून चोरले असं म्हणते ते भारतीय. पायथागोरसने चोरले म्हणते ते. बौद्ध याने आधीच मांडलं होतं भारतात हे पहिल्यांदा, असं सांगते ते. मग पायथागोरसने काय सांगितलं? पायथागोरस काय म्हणतो? पायथागोरस म्हणतो कर्णचा वर्ग. कर्णचा वर्ग म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर. कर्णवर्ग म्हणजे काय? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हा सिद्धांत मला पायथागोरसनं, तो सिद्धांत आपण सिद्ध केला. हा सिद्धांत सिद्ध करत असताना आपण पायथागोरसचे ट्रिपलेट सुद्धा बघितले. आता पायथागोरसचे ट्रिपलेट किती आहेत, कसे ट्रिक्स लक्षात ठेवायच्या, किती आहेत, ते तुम्हाला युट्यूबच्या रेकॉर्डिंग क्लासमध्ये मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर यापूर्वीच दिलेले आहेत आणि ते तुम्ही पाहून घेतलेले आहेत. ज्यांनी पाहिलेत ते चांगले आहेत, ज्यांनी नाही पाहिलेत त्यांचं अवघड आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला हे करावं लागेल, हे सोडवावं लागेल प्रत्येक वेळेस. ज्यांनी पाहिलेत
जे वहीत लिहून घेतलेत त्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात, त्यावरून ट्रिपल पाठ केलेत, त्याला तोंडी सुटणार आहे, तोंडी 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 सुटणार आहे. मग तुम्हाला तोंडी सोडवायचे का वही पेन चालवायचे, कारकुनी करायची. कारकुनी माहिती आहे ना, कारकुनी कोण करतो? क्लार्क. बोरू खरडत असतो, बोरू म्हणजे लेखणी खरडत असतो. तर लेखणी खरडायची, कारकुनी करायचे, तर तुम्हाला स्मार्टपणे तोंडी उत्तर द्यायचंय, ते तुम्ही ठरवायचं. अजूनही वेळ गेली नाही. आयताकृषी सिद्धांत आपले जे व्हॉट्सअपला लिंक येतात त्यामध्ये आहे खाली. टेकडेवारी शेकडेवारीच्या खाली चौकोन चौकोन प्रश्नाच्या खाली पायथागोरस सिद्धांत सगळे टॉपिक आहेत, ते पाहून घ्या अजून एकदा. विसरलं असेल तरी पहा, विसरलं असेल तरी पहा, लक्षात आलं नसेल तरी परत पहा. ओके. मग आपण पुढे आहे, तर ट्रिपलेट आपण काय आहे ते आपण ट्रिपलेट ही कन्सेप्ट बघितली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण परवा दिवशीच्या तासामध्ये हा जो कर्ण आहे, हा जो कर्ण मामा आहे, हा कर्ण मामा फक्त काकू पशीच असतो का? काकू म्हणजे काटकोन त्रिकोणापाशीच असतो का? तर नाहीये. तर तो चौरसाकडे पण असतो, तो आयतामध्ये पण असतो. मग आयतामध्येच का असतो, चौरसामध्येच का असतो, समांतरभुज चौकोनात का नसतो, पॅरलोग्राम मध्ये का नसतो, याचं कारण सुद्धा आपण परवा दिवशीच्या तासात बघितलंय. बघितले का बेटा? हा. ओके. मग जर तुम्हाला हा रेक्टेंगल दिलेला आहे, हा आयत दिलेला आहे, किंवा हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आपण लिहिले, हा स्क्वेअर आहे समजा, हा स्क्वेअर दिला आहे, पण स्क्वेअरची जर तुम्हाला फक्त कर्ण दिला, त्या स्क्वेअरचा डायगोनल, स्क्वेअर आणि रेक्टेंगल मध्ये जो कर्ण असतो त्याला हायपोटेनस नाही म्हणायचं बेटा, त्याला काय म्हणायचं? डायगोनल म्हणायचं इंग्लिशमध्ये. तर डायगोनल जर दिली असेल तर तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ काढता आलं पाहिजे. जर तुम्हाला डायगोनल दिली असेल तर तुम्हाला बाजू काढता आलं पाहिजे. त्याचे सूत्र इथे बोर्डवर आहेत, ते तुम्ही लिहून घेतलेले आहेत. आता आपण त्याच्या पुढे जातोय. आज आपण प्रश्नाला सुरुवात करतोय. मी प्रश्न टायपिंगला पाठवलेत, पण आता मी ज्या प्रश्नाला जास्त लिहावं लागणार नाही असे प्रश्न मी काय करतोय आता सोडवतोय. चला, आता पहिला प्रश्न सोप्यापासून सुरुवात करूया, अवघड घेत नाही जास्त. ओके. एका काकूमध्ये, एका काकूमध्ये, काकू म्हणजे काय? काटकोन त्रिकोण. इंग्लिश वाले, काटकोन त्रिकोण म्हणजे काय? राईट अँगल ट्रायंगल. इन अ राईट अँगल ट्रायंगल, एका काटकोन त्रिकोणामध्ये पाया, पाया म्हणजे इंग्लिश मध्ये बेस म्हणायचं. पाया, पाया किती आहे? पाया आहे 24 सेंटीमीटर. आणि त्या टाकूचा, त्या काटकोन त्रिकोणाचा, त्या राईट अँगलचा हाईट आहे, हाईट म्हणजे उंची बेटा, हाईट आहे 7 सेंटीमीटर. किती आहे? 7 सेंटीमीटर. तर त्या काटकोन त्रिकोणाची हायपोटेनियस किती आहे? तर तिचा कर्ण, कुणाचा? काटकोन त्रिकोणाचा, कुंतीचा नाही. कर्णाची लांबी किती? काय करायचंय? पायथागोरसचं सिद्धांत सूत्र लिहायचंय, त्यामध्ये पायाची किंमत ठेवायची, उंचीची किंमत ठेवायची, कर्ण. एकदम सोपा प्रश्न आहे, 7वीचा प्रश्न आहे, 7वीचा. 7वीला आहे ना पायथागोरस सिद्धांत टॉपिक पहिल्यांदा? खरं का नाही? अरे हो नाही, मान हलवा. 7वीला नाही टॉपिक पायथागोरस सिद्धांत? 6वीला आहे का मग? 7वीला आहे ना? ओके. हॅलो मॅडम, अनुवाद सगळं मी क्लास. चला, मग काय बघा विद्यार्थी मित्रांनो, मग पुढे काय करायचं आपल्याला? पुढे कसं करायचंय? बऱ्याच मुलांनी सोडवलंय, त्याची उत्तर आपण घेऊया. बरं बरं, रिझल्ट तुमचे मला आपण विचारूया एकाला. हा मदिया सांग बेटा, मदिया फातेमा, तुला अनम्यूट करतोय. रिक्वेस्ट आली बघ तुला अनम्यूटची. हा मदिया, हा, बोल मदिया. 25. बरं ठीक आहे, आपण बघूया 25. तुझं उत्तर बरोबर आहे, पण चेक करूया. ज्यांचं उत्तर 25 आहे त्यांनी लोअर हँड करा, ज्यांचं ज्यांचं उत्तर 25 आहे त्यांनी लोअर हँड करा. ओके. चला आपण सोडून दाखवतो. मध्ये हा बेटा माईक म्यूट कर आता, मध्ये हा माईक म्यूट करून टाक. ठीक आहे. हा, आता बघा काय आहे आपलं. तर पायथागोरसच्या मी आता जसं आपल्या सत्र परीक्षा लिहितो ना आपण पेपर, तसं मी लिहून दाखवतो पहिला प्रश्न. हा, पायथागोरसचा पायथागोरस, पायथागोरस च्या सिद्धांतानुसार, इंग्लिश मीडियम वाले, पायथागोरसच्या बाय अप्लाइंग पायथागोरस थेरम असं तुम्ही लिहू शकता इंग्लिश मध्ये. ठीक आहे. काय सांगितलंय बाबा? सांगितलं आहे
कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कोण सांगितले सर हे असलं? अरे बाबा पायथागोरसने सांगितले, ही मी नाही सांगितलं. कर्ण आपल्याला माहित आहे का प्रश्नात? नाही. प्रश्नात कर्णाची लांबी काढायला सांगितलंय. मग काय करायचं सर? मग पाया दिलाय. पाया किती दिलाय? 24. 24चा वर्ग अधिक उंची किती आहे? उंची उंची आहे 7. 7चा वर्ग. ओके. आता सर आम्हाला वर्गपाठ पाहिजेत. तर काही मुलं आता जे विद्यार्थी उन्हाळी वर्गापासून आहेत, उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी, वर्ग कसं करायचं तुम्हाला शिकवलं ना उन्हाळी वर्गामध्ये, आठवते का? मानवी, मुग्धा उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी, आदिनाथ येत नाही, अगदी उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी दिसत नाही स्क्रीनवर पहिल्या. ओके. वर्गाचे ट्रिक्स मी शिकवले होते उन्हाळी वर्गात सगळ्या सुरुवातीला की नाही. मी परत कधी उन्हाळी वर्गाच्या ट्रिक्सचा व्हिडिओ मी पाठवतो बरोबर. पाहणार का तुम्ही सगळेजण? वर्ग तोंडी येतात, तोंडी 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 पाठ करायची गरज नाही. तोंडी कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही तोंडी काढणार. कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही तोंडी काढणार. ते ट्रिक्स बघितलं होतं मी उन्हाळी वर्गाला शिकवलं होतं एकदम स्टार्टिंगला. पहिले 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 2-3 तास तीच होते माझे वर्ग आणि घन. मी परत ग्रुपला पाठवतो, व्हॉट्सअप ग्रुपला, युट्यूबच्या लिंक पाठवतो. पाहून घ्यायचे नाही पाहिजे. पाहणार का तुम्ही सगळेजण मानाला बा? ओके. हा. मग आता 24चा वर्ग किती मला पाठ आहे सर? किती आहे सर? तर 576 आहे सर. सर 7चा वर्ग किती? सर 7चा स्क्वेअर आहे 49. यांची काय करायची? यांची ऍडिशन करायची, यांची सम करायची, यांची बेरीज करायची बेटा. काय करायची? बेरीज. 576 प्लस 49 बेरीज करा. आपल्या गरीबासारखे येत नसेल तर 9 आणि 6 5 ला 5 हातच्याला 1 7 आणि 1 8 8 आणि 4 12 ला 2 हातच्याला 1 625. 576 प्लस 49 इज इक्वल टू 625. म्हणजे ही काय आलं रे? ही कर्णवर्ग कर्णवर्ग ही कर्णवर्ग. मला प्रत्येक ठिकाणी लिहित नाही, डॅश मारतो. ही कर्णवर्ग कर्णवर्ग एवढं 625 आले. मग सर पुढे काय करायचं? आता आता पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? उड्या नाही मारायचं, डोकं चालवायचं. इकडे कर्णाचा पण वर्ग आहे. मग ही 625 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? हे पहिल्यांदा शोध बेटा तू. कोणत्या संख्येचा वर्ग आहे सांगा? सांगा तुम्ही जागा बसल्या बसल्या, माईक मूड असेल तरी सांगा मला. तुमची व्हिडिओ पाहतोय मी. 25 संख्येचा वर्ग आहे. मग याला असं म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. मराठीत म्हणायचं दोन्ही बाजूचे काय घेऊया? वर्गमूळ घेऊया. स्क्वेअर रूट घेऊया दोन्ही बाजूचे. कर्णवर्गाचा स्क्वेअर रूट आलं कर्ण. 625 स्क्वेअर रूट आलं 25. तर तुमच्या आईची लांबी काय झाली? 25 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे बरेच वेळ चुकता. किंवा प्रश्नामध्ये पाया कसा दिलाय? सेंटीमीटर मध्ये. उंची कशी दिली आहे? सेंटीमीटर मध्ये. मग पर्यायामध्ये कर्ण सुद्धा सेंटीमीटर मधलाच निवडायचा. पण कधी कधी काय होते माहितीये का? पर्यायामध्ये 25 सेंटीमीटरचा पर्यायच नसते. पर्याय असं देतात, तुम्हाला दाखवतो. पहिला पर्याय 0.25 सेंटीमीटर. दुसरा पर्याय 0.25 मीटर. तिसरा पर्याय 250 सेंटीमीटर. चौथा पर्याय 0.25 मिलीमीटर. आता सर पर्यायामध्ये 25 सेंटीमीटर कुठंच नाही की. आता बया 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 आता कसं करू बया मी? माझं उत्तर पर्यायामध्ये नाही. तर तिथं तुम्हाला दशमान परिणामी आले पाहिजे. तुम्ही 5वी स्कॉलरशिपला शिकला असणार आहात. शिकलात का नाही? हा 25 सेंटीमीटर मीटर सेंटीमीटर मध्ये आहे. मग 25 सेंटीमीटर पर्यायामध्ये नाही. मग कोणता पर्याय आहे? मिलीमीटर आणि मीटरचा. तर 25 सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन केलं तर काय होतं? 0.25 मीटर. हे तुमचं काय असणार उत्तर असणार पर्यायामधलं. करेक्ट आहे का? मानाला करेक्ट असेल तर समजते का? आर यू गेटिंग माय पॉइंट्स? ओके. ठीक आहे. तर आज 8:42 झालेले आहेत. आज आपण इथं थांबतोय. इथं आपण थांबणार आहोत. उद्या प्रश्न टाईप करून येतील पीपीटीवर. प्रश्न मोठे मोठे आहेत तिथे घातले. कारण तेव्हा लिहायचं मला वेळ लागणार आहे. आणि मी ट्रेनिंग करून थकून सुद्धा आलेलो आहे. आता 7लाच घरी आलेलो आहे. ठीक आहे. त्यामुळे ट्रेनिंग होईपर्यंत म्हणजे पुढल्या ट्रेनिंग कधी संपणार आहे माझी? 1 मिनिट.
शुक्रवारी लास्ट दिवस ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग होईपर्यंत मी 50 मिनिटं 40 मिनिटाचा क्लास घेतो. ट्रेनिंग होईपर्यंत ट्रेनिंग संपली की मग काही नाही, दिवसभर असतो अवेलेबल असतो मी पुन्हा. हम्म? चालेल. अरे चालेल का नाही? हा ठीक आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर रेज हँड करा, काही विचारायचं असेल तुम्हाला या संबंधी किंवा क्लास संबंधी, ऍप संबंधी काही जरी प्रश्न असला, ऍप मधलं काही बी चालत नसलं, मला व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपला मी रिप्लाय देतो. नाहीतर 7 ते 8 या वेळात कॉल करा. तुम्हाला कधी मला कॉल करायचं असेल, पालकांना मला बोलायचं असेल तर 7 ते 8चा टायमिंग लक्षात ठेवा. पालकांना सुद्धा मला माझी संभाषण, पालकांनी बोललं पाहिजे खरं तर. पालक ज्यावेळेस बोलतील ना त्यावेळेस मला कळेल तुम्ही काय अभ्यास करताय ते. कारण अभ्यास तुम्ही पालकाच्या समोर करताय, माझ्या समोर करताय का नाही. तर पालकांनी लक्षात ठेवा, तुमच्या जर आजूबाजूला पालक असतील त्यांना सांगा सरांना कॉल करायची वेळ 7 ते 8 आहे. 7 ते 8 या वेळेत सरांना कॉल करायचा. माझा नंबर आहे कॉलिंगचा तुमच्याकडे. ओके. व्हॉट्सअपला कधी मेसेज करू शकता. व्हॉट्सअपला एनी टाइम तुम्हाला रिप्लाय मिळेल. मोक्षदा माने, तुझं ते ॲपचा प्रॉब्लेम आहे. हा, मोबाईलचा प्रॉब्लेम आहे बेटा. हा. अजून काही समर्थ काही विचारायचं? समर्थ आवटे, आर आर पाटील, अजूनही बोल समर्थ. हा, समर्थ अनम्यूट केले तुम्ही, तुला रिक्वेस्ट आली असेल तुला. समर्थ आवटे, शंतू तुला काही विचारायचं आहे? समर्थ अनम्यूट होत नाहीये. अनम्यूट हो शंतू, बोल शंतू. हॅलो सर, टी मीटर मध्ये का घेतला आपण? हा, मीटरमध्ये काय घेतलंय? खूप चांगला प्रश्न आहे. अरे आपण उत्तर काय होतं, 25 सेंटीमीटर. पण माझ्यासारखा हुशार एक पेपर सेटर असतो, त्याला तुम्हाला चुकवायचं असतं. 25 सेंटीमीटर पर्याय दिलंच नाही. हे 4 पर्याय आहेत तुझे. आहे का 25 सेंटीमीटर पर्याय इथं? नाही. नाही. मग बरोबर उत्तर कुठे येणार आहे? हे 0.25 मिमी बरोबर येणार आहे का? नाही. ते तर नाहीच, ते मी तिथं चुकच आहे. मग मी ते घ्यावं लागेल. कळलं का? हे तुम्हाला फसवण्यासाठी केलंय मुद्दाम. हे असंच करतात परीक्षेमध्ये, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये. सोपा प्रश्न आहे, एकदम सोपा, सगळ्यात सोपं. इथं पर्यायामध्ये मात्र तुम्हाला फसवले. तुम्हाला किती पायथागोरस सिद्धांत येत असला आणि जर तुम्हाला जर दशमान परिणाम येत नसतील तर तुमचं तर चुकलं बेटा शंतनू. खरं का नाही? दशमान परिणाम टॉपिक आहे आपला 8वीच्या गणितामध्ये. माझ्या मते भूमिती झाली की ते चालू करणार आहे मी. भूमिती आलं आणि आपला पायथागोरस संपला की चौकोन होईल, आणि चौकोन संपला की दशमान परिणामच होतील. दशमान परिणाम बर. का शक्तीवारी गुवादी, तुम्ही सांगा मला. मग तुम्ही आपण तर सुरू होईल, नाही तर मग व्यावहारिक गणित सुरू होईल. व्यावहारिक गणित जास्त काही नाहीये एम ला. तर महत्वमापन घेऊया. महत्वमापन पूर्ण एम ला आहे. महत्वमापनच घेऊया ते आपण. हं? पृष्ठफळ, घनफळ, क्षेत्रफळ एम ला पण आहे ते बेटा. ते आधी घ्यावं लागेल आपल्याला. हा, त्यामध्ये त्याच्या आधी मग दशमान परिणामी होतील. महत्वमापन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कोणता? दशमान परिणामी, क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ. हा जो घटक आहे तो 20 मार्कला स्कॉलरशिपला असतो, आणि एन सुद्धा यावर प्रश्न असतात. आणि जे व्यावहारिक गणितातलं आहे त्यात फक्त नफा तोटा, चक्रवाढ व्याज असे 1-2 प्रश्नच असतात फक्त एनएसला. व्यावहारिक गणित आपण एनएस प्रश्नांवर डिटेल घेऊ शकतो वाटल्यास. एनएसला जेवढे आहे तेवढे घेऊन टाकू आधी एनएसचा. हा समर्थ, बघ तुझा अनम्यूट वगैरे समर्थ. चेक चेक कर. हा सर. हा बोल समर्थ. सर, कर्णाला डायगोनल्स पण म्हणतात ना? चौकोनामध्ये, चौरसामध्ये, आयतामध्ये कर्णाला डायगोनल्स म्हणतात. चौकोन असेल तर, आणि ट्रायंगल असेल हा, त्रिकोणामध्ये असलं तर हायपोटेनियस. हायपोटेटिस. कळलं? सर, वर्ग कसं काढायचं? रेकॉर्डिंग क्लास आता पाठवा लगेच लगेच. लगेच लगेच पाठवतो. मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा, म्हणजे समजा मी विसरलो असेल तर पाठवतो मला. ट्रिक्स आहेत वर्गाचे. हा, तोंड पाठ कोणत्याही तुम्ही 100 पर्यंतचा वर्ग कोणत्याही संख्येचा 105चा वर्ग सुद्धा तुम्हाला ट्रिकने करता येईल. श्रुतिका, ट्रिकनं. आपण ज्यावेळेस क्लासला बसतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला बसलेल्या नातेवाईकाशी, आई वडिलांशी, भाऊ बहिणींशी गप्पा मारायच्या नसतात. श्रुतिका, तुमची व्हिडिओ ऑन असतात, मला दिसतं तुम्ही काय करताय ते. हा, चालतं. आपण एंड करूया क्लास आजचा. एक ट्रेनिंग होईपर्यंत आपण 45 मिनिटं 50 मिनिटं क्लास करू. पण आपल्याला 1 तास गडे घेऊ. तुम्हाला माहिती आहे, मी 1 तासाच्या पुढे जातो कधी कधी शिकवत शिकवत. माझ्या लक्षात राहत नाही. 1 तास झालेलं मला कळत नाही, है का नाही? तसं तुम्हाला 40-45 मिनिट झालेलं पण कळालं नसेल. तुम्हाला कळालं का काही तुम्हाला? नाही. ते आपण थांबूया. 7वीचे जे विद्यार्थी हे झूम मीटिंग जॉईन केली होती त्यांनी लवकरात लवकर प्रवेश करून घ्या. हा, स्वरा ढाणे, तुझ्या शाळेतल्या मुलींना सांगा. क्लास आवडतो का स्वरा? छान वाटतो का स्वरा ढाणे? अनम्यूट केले मी. बोल स्वरा, छान वाटतो का क्लास? हा सर. क्लास छान वाटतोय का? हो, छान वाटतं सर. मग तुझ्या शाळेतल्या मुलींना हो, रिक्वेस्ट कर.
31 ऑक्टोबरच्या आधी आली तर तुझ्या एवढीच फी लागेल. नाही तर फी वाढणार आहे म्हणून सांग त्यांना. हं? तुझ्या मैत्रिणी असतील तर सांग त्यांना.